मनसे चित्रपट सेनेच्या वडापाव महोत्सवामध्ये राज ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली। वडापाव पाहिल्यानंतर राज्य सरकारची आठवण येते असा टोला त्यांनी लगावला। शिंदे आणि फडणवीसांमधला अजित पवार वडा आहेत की अजित पवार आणि फडणवीसांमधले शिंदे वडा आहेत असा मिश्किल सवाल त्यांनी केला आणि एकच हशा पिकला। राज्य सरकारची आठवण। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर दिले। बऱ्याच गोष्टी आपल्याला पहिल्यांदाच समजल्याचा दावा पवारांनी केला। माझा राजीनामा देण्याचा निर्णय हा सामूहिक होता असं सांगत आपण कोणालाही आंदोलनासाठी बोलावलेलं नाहीये आणि तेवढा निर्णय घेण्याची कुवत आहे असा टोला त्यांनी लगावला। शरद पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रफुल्ल पटेलांनी केलेला दावा खोडून काढला। 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार होते असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार गटाच्या चिंतन शिबिरात केला होता आणि त्यावर पटेलांना भाजपसोबत जायचं होतं असं म्हणत पवारांनी त्यांचा दावा खोडून काढला। पक्षाची परिस्थिती निर्माण झाली त्याकडे संधी म्हणून पहा। पक्ष स्वच्छ व्हायला लागलाय त्यामुळे नव्या पिढीला संधी मिळेल असं शरद पवारांनी म्हटलंय। निवडणुकीनंतर विधानसभेमध्ये नवी फळी पाहायला मिळेल असंही पवार म्हणालेले आहेत। बीड जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटातल्या 4 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। याशिवाय शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंवर त्यांनी गंभीर आरोप केलेत। जिल्हा प्रमुखांच्या निवडीमध्ये 40 लाख रुपये पदाचा रेट ठरवून पद वाटप केल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारेंवर करण्यात आला आहे। 5 राज्यांच्या निकालानंतर पक्ष फोडणाऱ्या नेत्यांमध्ये चलबिचल होणार असा दावा रोहित पवार यांनी केला। वाशिमच्या कारंजामध्ये दाखल झालेल्या युवा संघर्ष यात्रेदरम्यान ते बोलत होते। बेरोजगारीच्या प्रश्नांबाबत हे सरकार गंभीर नसल्याचं रोहित पवार म्हणाले। संजय राऊतांची नार्को टेस्ट करण्याची मागणी भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे। राऊत उद्धव ठाकरेंविरोधात काय बोलायचं हे नार्को टेस्टमधून बाहेर येईल असा टोला शेलार यांनी लगावला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर बोलतात तर वस्त्रहरण करू असा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी दिला आहे। अजित पवार आणि शरद पवार राज्यात मुख्यमंत्री बदलाची सतत चर्चा होते त्यामुळे प्रशासकीय अधिकारी सुद्धा एकनाथ शिंदेंचं ऐकत नाहीत असा दावा शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी केला। संपूर्ण राज्य सरकारचा त्यामुळे ठप्प होण्याची शक्यता जयंत पाटील यांनी वर्तवली आहे। तुम्ही कशाला त्यांना त्रास देताय? ते बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत। आता त्यांच्या नंतर कोण मुख्यमंत्री अशी चर्चा केली तर प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही। आता परिस्थिती काय की हे कधी जाणार आहे म्हणून IAS अधिकारी IPS अधिकारी देखील ऐकायच्या मनस्थितीत नसतात। सगळं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालवणला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। कडेकोट सुरक्षेसाठी महाराष्ट्रातून 500 पोलीस अधिकाऱ्यांसह 4000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले तसंच 500 होमगार्ड देखील असणार आहेत। जालन्यामध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। 5 ते 6 दुचाकीवरून जण आलेले होते आणि त्यांना लाठ्यांनी गाडीची तोडफोड करत दगडफेक केली। जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाची निवडणूक असल्यानं टोपे बँकेच्या मुख्यालयात आले होते। जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून हल्ला झाल्याचा आरोप राजेश टोपेंनी केला। एकीकडे राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर दुसरीकडे भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे यांचे बंधू सतेज टोपे यांच्या घरावर दगडफेकीची घटना घडली। जिल्हा मध्यवर्ती बँका निवडणुकांवरून हा राडा झाला। जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आणि त्यामधून लोणीकर विरुद्ध टोपे असा हा संघर्ष रंगला। दगाफटका करू नका नाहीतर जड जाईल असा इशारा जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय। आमच्या लोकांना अटक केली जाते तशीच आपल्यालाही अटक होईल अशी शंका जरांगेंनी बोलून दाखवली आहे। दुसरीकडे जरांगेंना कोणी अटक करणार नाही असं आश्वासन भाजप आमदार नितेश राणेंनी दिलंय। धुळे जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे बॅनर्स लागलेत आणि एकट्या शहरामध्ये तब्बल 500 बॅनर्स लागलेत। सकल मराठा समाजानं हे बॅनर्स लावलेत आणि या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माताचा फोटो लावण्यात आलाय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बमनराव तायवाडे यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे। आरक्षणावरून वातावरण तापले त्यामुळे तायवाडेंच्या सुरक्षेसाठी शस्त्रधारी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे। पोलीस सुरक्षा मिळाल्यानंतर तायवाडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत।
ज्याला दुकानाची पाटी मराठीमध्ये करायची नसेल तरी महाराष्ट्र सोडावा असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला. मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यापूर्वी मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर कारवाई का करत नाही असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्मच्या कामाला वेग आलाय. सध्या होम प्लॅटफॉर्मवर शेड टाकण्याचं आणि प्रवाशांच्या बसण्याची सुविधा करण्याचं काम सुरू झालंय. कामाचा वेग पाहता नवीन वर्षामध्ये लवकरच प्रवाशांना होम प्लॅटफॉर्म वापरता येईल असं चिन्ह दिसून येत आहे. जळगावमध्ये सोन्या चांदीनं आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी दर गाठला. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3,000 रुपये प्रति तोळे आणि चांदीच्या दरामध्ये तब्बल 4,000 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. सोन्याचा दर जीएसटीसह 65,405 आणि चांदी 80,340 इतकी झाली आहे. तरी लग्नसराईमुळे ग्राहकांची गर्दीही कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, बँकांचे कमी झालेले व्याजदर याचा हा परिणाम असल्याचं सांगितलं जातं. नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार नवीन वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट देण्याची शक्यता वर्तवण्यात येते. निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार महागाई भत्ता 50% वाढवणार असल्याची चर्चा आहे. अमरावतीत एका व्यावसायिकावर महाराष्ट्रीय असल्याचा पुरावा दाखवण्याची वेळ आली आहे. सनी शेट्टी हे व्यावसायिक आडनावावरून ट्रोल होतात आणि त्यामुळे संतापलेल्या या व्यावसायिकानं आपल्या रेस्टॉरंट बाहेर जन्म प्रमाणपत्राचं मोठं बॅनर लावलंय. मी महाराष्ट्राचा आहे, माझा जन्म चंद्रपुरात झालाय अशी सांगण्याची वेळ या व्यावसायिकावर आली आहे. पंढरपूर नगरपालिकेनं 40% करवाढ केल्यानं सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले. त्यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन करवाढ जुलमी असल्याचं निवेदन सादर केलं. वृक्ष लागवड, शाळांची डागडुजी करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. करवाढ मागे न घेतल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला. नौदलाच्या माजी सैनिकांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ॲडमिरल आर हरिकुमार यांनी ही माहिती दिली आहे. कतारच्या कोर्टानं 26 नोव्हेंबरला 8 भारतीय नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. भारतीयांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं ॲडमिरल हरिकुमार यांनी सांगितलं. 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गाजलाय. आरक्षण मागत असल्यानं समाजाकडे हीन पद्धतीनं पाहिलं जात असल्याची खंत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी योग्य असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं 2 दिवसीय अधिवेशन आहे. कालपासून जुन्नर तालुक्यातल्या ओझर अष्टविनायक मंदिर सभागृहात हे अधिवेशन सुरू झाले. राज्यातील सुमारे 650 मंदिर प्रतिनिधी या परिषदेसाठी उपस्थित आहेत. मंदिर प्रवेशाचा ड्रेस कोड, धर्मशिक्षण, मंदिर संवर्धन या विषयावर या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे. साताऱ्यामध्ये पाचगणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे टेबल लँडवर घेतला जाणारा पतंग महोत्सव. यामध्ये साताराकरांनी विविध प्रकारचे पतंग उडवण्याचा आनंद लुटला. पुण्याच्या जुन्नरमध्ये बेल्हे गावात तमाशा आणि लावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. तमाशा आणि लावणी कलेला प्रोत्साहन मिळावं यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. वर्ध्याच्या हिंगणघाट इथल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातून 1271 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. रमाई आवास, शबरी आवास, धडक सिंचन विहीर, कृषी यांत्रिकीकरण, संजय गांधी निराधार योजना अशा विविध योजनेमधून लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलं. राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावतंय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. पुढच्या 12 तासात त्याचं चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. या वादळाला मिनचॉंग असं नाव देण्यात आलंय. विदर्भातल्या अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. सलग 3 दिवस झालेल्या पावसामुळे औंढा नागनाथ तालुक्यातल्या शिरलागाव परिसरात शेती पीक अक्षरशः मातीमोल झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याची मागणी केली आहे. रब्बी हंगामातल्या ज्वारीसह फळ पिकांचा पीक विमा भरण्यास आणखी 2 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. हा पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती. मात्र काही शेतकऱ्यांनी विविध तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा भरता आला नाहीये. त्यानंतर केंद्राकडे विनंती केल्यानंतर आता 4 आणि 5 डिसेंबर या 2 दिवसांमध्ये पीक विमा भरता येईल.
भंडाऱ्याची उधळण म्हणजे